Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. म्युच्युअल फंडमध्ये SIP का करावी किंवा इन्व्हेस्टमेंट का करावी? बरेचसे लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की सर आम्हाला SIP सुरू करायची आहे, आम्हाला म्युच्युअल फंडमध्ये काही लमसम पैसे गुंतवायचे आहेत आणि अशा वेळेला माझा साधा सरळ प्रश्न येतो की तुम्हाला ते का गुंतवणूक करायची आहे? आणि मग लोकांची उत्तरं येतात की आम्हाला करून बघायचं आहे किंवा असंच करायची लोक म्हणतायत म्हणून. सो मित्रांनो, हे जी काही तुमची पण अशीच उत्तरं असतील तर मात्र हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे की तुम्ही काय SIP केली पाहिजे, काय कारण असतं, विनाकारण SIP केली पाहिजे का, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे त्याला हिट करा, बेल आयकॉन हिट करा. नवीन जेव्हा मी व्हॅल्युएबल व्हिडिओ आणेल तेव्हा त्याचं इंटिमेशन तुम्हाला मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश कुंदावले. आज आपण अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत, ते म्हणजे SIP का करावी. बघा, SIP आता जनसामान्यांच्या तोंडातला शब्द झालेला आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP का करायचे? बरेचसे लोक म्हणतात असंच करायचे किंवा वडेवर. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मी असं म्हणतो की देर इज नो इन्व्हेस्टमेंट विदाऊट टार्गेट अँड टाईम फ्रेम. देर इज नो इन्व्हेस्टमेंट विदाऊट टार्गेट अँड टाईम फ्रेम. जर तुमच्याकडं काही उद्दिष्ट नाही आहे तर तुम्ही SIP करूच नाही. आणि जर तुमच्याकडे उद्दिष्ट आहे आणि तुम्ही त्या उद्दिष्टांसाठी SIP केली आहे तर फक्त आणि फक्त त्याच उद्दिष्टासाठी ते पैसे वापरायचे. बघा, फायनान्शियल सक्सेस ही डिसिप्लिनलीच मिळणार आणि जर तो डिसिप्लिन असेल तरच इकडे वेलकम आहे, नाही तर इकडे येण्यात काही अर्थ नाही आहे. आता तुम्ही जर असंच करायचं आहे म्हणून करताय, SIP सुरू केली, काय होणार, 2-4 वर्षानंतर तुमचा शेजारी कुठेतरी फिरायला जाणार, शेजारी गाडी घेणार, अजून कोणतरी काहीतरी करणार आणि मग तुम्ही टाकलेले पैसे काढून त्याला वापरणार. म्हणजे नसते केलं तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्या गोष्टीसाठी तुम्ही ते केलेलंच नव्हतं. जर तुमच्याकडे टार्गेट आहे आणि टाईम फ्रेम आहे तरच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा SIP करावी. अदरवाईज इथे तुमचं काहीही काम नाही आहे, उद्देशच नाही आहे तुमच्याकडे काही, तर ते पैसे तुम्हाला तारक ठरणार नाहीत तर मारक ठरतील. पहिलं तर उद्देश फार महत्त्वाचा. ज्याच्याकडे उद्देश आहे त्यांनी ते करा. उद्देश काय असू शकतात? तर रिटायरमेंट असू शकतं आहे, मुलांचं एज्युकेशन असू शकतं आहे, पूर्ण लिहित नाही आहे पण तुम्ही समजून घ्या, वर्ल्ड टूर असू शकतं आहे, कार घ्यायची असू शकतं आहे, काही असू शकतं आहे. मग एकदा उद्देश आला की मग त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला लागेल. नाहीतर काय, हा मला 2,000ची SIP करायची रिटायरमेंटला, कमवतो किती, माझं 2 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे. रिटायरमेंटला 2,000 रुपये वाचून 2 लाख रुपये तुम्ही आत्ता कमवताय. महिन्याचा खर्च म्हणजे 1,98,000 आहे, वडेवर 1.5 लाख रुपये, 1 लाख रुपये. मग हे खरंच अचीव करणार आहे का? हे होणार आहे का? तुमचं रिटायरमेंट कवर होणार आहे का? त्याचं उत्तर नाही आहे. अशा लोकांनी SIP करू नये. ज्याचं उत्पन्न 2 लाख आहे आणि तो 2,000ची SIP करायचं म्हणतोय. हे बघा, साधं सोपं सांगतो, थंब रूल घ्या. साधारणपणे तुम्हाला कमीत कमी 20 ते 30% तुमच्या उत्पन्नातून ज्यांना वाचवता येतील त्यांनीच SIPचा रस्ता पकडावा आणि ज्यांना नाही वाचवता येते त्यांच्यासाठी काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे. आणि जरी झालं तरी एखाद दुसरं गोल पूर्ण करून तुम्ही काही समाधानी होणार नाही. तसंही मग असमाधानी होणार नाही तर काही करायची गरजच नाही ना. ना मुलांचं शिक्षण होणार, ना काय होणार, ना काय होणार. सो SIP कोणी करावी? पहिलं तर ज्याच्याकडे उद्दिष्ट आहे त्यांनी करावी. दुसरं, ज्याची सायझेबल इन्व्हेस्टमेंट करण्याची मानसिकता आहे त्यांनी करावी. उगीच नाही मला 1,000 रुपयाच्या 2 SIP सुरू करायच्यात, हे काही मला 5 आंबे खायचे तर 2 नाही खायचे, मला हे करायचं असं नाही आहे. ते खायची गोष्ट नाही, गरजेची गोष्ट आहे, रिक्वायरमेंटची गोष्ट आहे. तुम्हाला काय लागणार आहे त्याची तयारीची गोष्ट आहे. तुम्हाला मुलाच्या शिक्षणाला हे शिकवायचं आहे तर काय लागणार आहे त्याची तयारी तेवढीच झाली पाहिजे, तरच ते शिक्षण होणार आहे. म्हणजे तुमच्या मुलाला तुम्हाला MBBS करायचं आहे तर MBBSला आज किती पैसे लागतात? किती लागतात? टेंटेटिव्ह जर मी सोडून दिलं सगळा खर्च 40-50 लाख रुपये, डोनेशन वगैरे सोडून दिलं तर आजच्या तारखेला 40-50. तुमचं पोरगं 5 वर्षाचं आहे, त्याला जर त्यावेळेला ॲडमिशन घ्यायचं तर किती लागतील? मग तो जो नंबर आहे, आकडा, तो सायंटिफिकली काढणं आणि सायंटिफिकली ज्याला गुंतवता येतो आहे त्यांनीच SIP करावी. उगीच टाईमपास म्हणून लोक येतात, मग ते शेजारची जमीन निघते, घर निघतं, गाडी निघते आणि लय स्वस्त डील सापडते यांना आणि मग ते काढून तिकडे गुंतवणूक करतात. साहेब, असं जर काही करणार असाल तर ते तुम्हाला फायदा देणार नाही, काही करणार नाही आहे. आणि झाला तरी फायदा तो काही तुम्हाला काय म्हणतात, तुमचं लाईफ इझी करणारा नसणार आहे.
डिफिकल्ट करणार असणार. कॉमन सेन्सचा जरूर वापर करा. सो मला रिसेंटली 1-2 जण भेटले होते आणि तेव्हा मला सांगत होते की आम्हाला SIP करायची. म्हटलं का करायची नाही? म्हटलं SIP करायची सगळी दुनिया करते, आम्ही पण करायचं आहे. का करायची उत्तर नाही आहे. पण मी त्यांना सांगितलं तुमच्याकडे कारण असेल तरच तुम्ही SIP करा, अदरवाईज करू नका. मग साधं सोपं मी असं म्हणतो की 3-4 कारणं आहेत त्याच्यासाठी तुम्ही SIP करू शकता. पहिलं म्हणजे सेकंड सोर्स ऑफ अर्निंग, म्हणजे उत्पन्नाचा दुसरा मार्ग. आज ना उद्या हे मशीन काम करायचं बंद केलं की कुठून तरी उत्पन्न आलं पाहिजे, त्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे. सेकंड सोर्स ऑफ अर्निंग. दुसरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे लॉंग टर्म एक्सपेन्सेस, जे तुम्हाला भविष्यात खर्च करायचं आहे, मुलाचं शिक्षण करायचं आहे, लग्न करायचं आहे, वॉटेवर जे काही खर्च करायचं त्यासाठीची गुंतवणूक. तिसरं कारण असतं आहे लाईफस्टाईल अपग्रेड करणं. आहे ही गाडी आहे, हा मोबाईल कायमचा नाही वापरू शकत, त्यासाठीची गुंतवणूक. आणि चौथं असतं आहे फन. मला जगायचं आहे, वर्ल्ड टूर करायचं आहे, फिरायचं आहे आणि असं काही नियोजन त्याच्यामध्ये बसवा काय काय येते. आणि जर तुमच्याकडं असं गोल असेल तरच SIP करायची, नाहीतर नाही करायची. का करायची SIP? उद्दिष्टांसाठी. आणि जर उद्दिष्ट नाही आहेत त्यांनी SIP करायची नाही. तुमची काय काय उद्दिष्ट आहेत आणि तुम्ही कोणकोणत्या उद्दिष्टासाठी SIP करताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ नक्की लोकांपर्यंत शेअर करावा अशी अपेक्षा आहे. पण तुम्ही तुमचं इम्प्लिमेंटेशन जरी केलं की तुमचे गोल्स ज्याच्यासाठी गुंतवणूक केली त्याच गोष्टीसाठी ते जर पैसे वापरले तर तुम्हाला फायनान्शियल यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. सो प्लीज ज्या गोष्टीसाठी तुम्ही SIP केली त्याच गोष्टीसाठी ती वापरा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.